हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असतात. सो मी आणि आई आज रिव्ह्यू करतोय आमचं हे मॉड्युलर किचन. आणि रोजच तुम्ही हे किचन आमचं बघत असता, कारण अंकिता किचन मध्ये असते, मी किचन मध्ये असते, आम्ही स्वयंपाक करत असतो. सगळ्यात अंकिताचा आवडता प्रकार भांडी घासत असते. पण सतत आम्ही ह्या गोष्टी इथे करत असलो, ह्या स्वयंपाकघरात वावरत असलो, तरी आमच्या दोघींमध्ये नेहमी अशा गप्पा होतात की अरे हे इथे आहे बरोबर आहे, पण हे ना इथे नको होतं, हे इथे असायला हवं होतं. अशा बऱ्याच गोष्टी आमच्या दोघींमध्ये चालतात आणि आज त्या गोष्टी आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार. राव, गुड इव्हिनिंग. तू पण करणार आहे का रिव्ह्यू, मॉड्युलर किचन रिव्ह्यू? आज करणार आहेस का? सांगणार आहेस का कुठे तुला काय काय लागतं, पाण्याचा ग्लास कुठून घेतो, तो बरोबर आहे की नाही, म्हणजे काय नको ते फेकून द्यायचं. फेकून द्यायचं नाही, फेकून नाही द्यायचंय. हे आपलं सगळं आपण छान करून घेतलंय, पण कधीतरी मग मला आणि आजीला असं वाटतं की आपण त्या वेळेला हे इथे केलं असतं तर, किंवा हे थोडंसं असं करून घेतलं तर काय बरोबर आहे आम्हाला दोघींना. सो म्हटलं हे तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करूया. आणि मला पूर्ण कल्पना आहे की जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांना पण हे असंच कधी ना कधीतरी मनात येतच असणार आहे. हो, कारण कसं होतं, आपण जेव्हा स्टार्टिंगला सगळं बनवतो तेव्हा आपले विचार वेगळे असतात, त्या विचारांनी आपण ते सगळं बनवत असतो. पण एकदा जेव्हा आपण त्यात रुळतो आणि मग हळूहळू आपल्याला अरे त्यावेळेला आपण हे इथे ठेवलं असतं तर, किंवा हे असं करून घेतलं असतं तर. सो माझं आणि आईचं पण थोडंसं असं होतं कायम किचन मध्ये आल्यावर. पंक्तीला बसल्याशिवाय जेवणाची चव कळत नाही, तसं आम्ही जेव्हा इथे वावरायला लागलो जातात तेव्हा आता हळूहळू कळायला लागले. पण सहज आम्ही अंकिता आणि मी म्हणालो की आज आपण ही गोष्ट तुमच्या बरोबरच शेअर करूया. आणि कसं तुमची जर काही सजेशन असतील, आता हे आमचं किचन डेली तुम्ही आमच्या व्लॉग्स मध्ये बघत असता. सो होतं कधीतरी पटकन कोणाला तरी वाटतं अरे ह्यांचं हे इथे असतं तर छान वाटलं असतं. होऊ शकतं, कारण प्रत्येकाचा बघण्याचा व्ह्यू हा वेगळा असतो. सो म्हटलं आज आम्ही दोघी जे रिव्ह्यू करतोय ते तुम्हाला सुद्धा दाखवूया की आम्हाला काय वाटतंय की आमच्यासाठी परफेक्ट आहे किचन. पण काही गोष्टी रोज आपण म्हणतो की असं. सो आता पुष्करचं पण असतं, अरे अरे इथे कशाला ठेवलंय, हे इथे हवं होतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सो बघूया त्या काय काय आहेत. तर आमच्या या मॉड्युलर किचनची टूर ऑलरेडी मी आणि आईने सुरुवातीला दिलेली आहे, पण तरी काही व्ह्युअर्स नवीन आहेत. सो त्यांच्यासाठी एक क्विक छोटीशी टूर देते मी. सो सुरुवात करूया आपण लगेचच या बाजूने. पहिला खण आहे, यात आमची सगळी कडधान्य आम्ही ठेवतो, ड्रायफ्रुट्स इथे ठेवलेले असतात, मुखवास आहे. त्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकता जे इसेन्शियल आपल्याला डेली हाताला लागतं, चहा, कॉफी, साखर, तेल, मीठ, हे हा सगळा प्रकार इथे ठेवलाय. त्यानंतर येतो हे आमचा गॅसचा पोर्शन. सो याच्यावरती एक आम्ही क्रॉकरी सेक्शन करून घेतलाय, ज्यात आमची सगळी क्रॉकरी आम्ही ठेवली आहे. त्या बाजूचा जो खण आहे इथे आमच्या सगळ्या डाळी असतात आणि पोहे प्रकार आम्ही सगळा इथे ठेवतो. तिथे कुठल्या डाळी आहेत? इथे कडधान्य आहेत. अच्छा, इथे सगळ्या डाळी प्रकार आहेत. चणा, उडदाची डाळ, मुगाची डाळ, हा सगळा प्रकार इथे आहे. त्यानंतर ह्याच्या बाजूला हा जो सेक्शन आहे इथे आम्हाला वॉटर प्युरिफायर दिलेला आहे. सो ते सुद्धा आम्ही छान क्लोज करून घेतलंय. त्याच्यानंतर ह्याच साईडच्या खाली सगळी कंपार्टमेंट्स आहेत. सो सुरुवात करूया इकडनं. हे जे आहे हे सगळं आमचा डस्टबिन एरिया आहे. यात आमचा मसाल्याचा डब्बा आणि पोळ्यांचा डब्बा असतो. त्याच्यानंतर इथे सगळे आमची एक्स्ट्रा जी पातेली लागतात ती, तवे, सगळे प्रकार आम्ही ह्याच्यात ठेवले. त्यानंतर हा जो खालचा खण आहे ह्यात सगळे कुकर प्रकार असतात आमचे. इथे आमच्या सगळ्या वाट्या आम्ही ठेवतो. त्याच्या इथे खाली आमचे सगळे ग्लास असतात आणि आपली जी दुधाची पातेली असतात ती आम्ही इथे ठेवतो. या खालच्या खणामध्ये आमच्या सगळ्या कढया, मोठे ट्रे, किसणी प्रकार, हा सगळा प्रकार ह्यात आहे. त्यानंतर हा बाजूचा जो खण आहे हा ऍक्च्युली सिलेंडरसाठी आम्ही केला होता, पण आता आमच्याकडे पाईप गॅस आहे. सो ही जागा आमची मोकळी आहे. त्या बाजूचा जो सगळा खण आहे यात तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारची लोणची, इथे खाली आपले जे मसाले असतात ते सगळे आम्ही इथे ठेवले. त्याच्या बाजूला सगळे चमचे प्रकार इथे आम्ही अरेंज करून ठेवले. त्या खाली सगळे कप, आपल्या ज्या छोट्या प्लेट्स असतात त्या आम्ही इथे ठेवल्या. आणि जो सगळ्यात खालचा खण आहे इथे सगळी आपली जी मोठी ताटं असतात ती आम्ही इथे ठेवली आहेत. ही साइड आपली झाली आहे. आता ह्या साइडची सुरुवात करूया. सो सगळ्यात आधी तर आमचा इथे फ्रीज आम्ही ठेवलाय.
त्यानंतर आहे आम्हाला हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म, त्याच्यावरती आम्ही मिक्सर, आमचे जे भांडी घासण्याचं जे आपण म्हणतो ट्रे असतो तो आम्ही इथे ठेवलाय. आणि त्या सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या वर सुद्धा तुम्ही बघू शकता 2 खण आहेत. सो ह्यात आमचे सगळे एक्स्ट्राचे जे डब्बे असतात तो प्रकार आम्ही इथे ठेवलाय. त्यानंतर हा जो बाजूचा खण आहे त्यात सगळी मिक्सरची भांडी वरती. सेम सर्व्हिस प्लॅटफॉर्मला खाली इथे जे हे 2 खण आहे ह्यात सगळे आमचे मोठे डबे आहेत. तांदूळ, साखर, कणिक, कांदे बटाटे हा सगळा प्रकार आम्ही इथे ठेवलाय. आणि हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म संपला की आम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी जागा दिली. सो आमचं वॉशिंग मशीन इथे आहे आणि इथे वर आमचा देवारा आहे. सो हे असं आमचं मॉड्युलर किचन आहे. म्हणजे जे आम्ही केलंय, जे करून घेतलंय ते तुम्हाला दाखवलं. आता काय बरोबर आहे आणि काय थोडंसं चुकतंय ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आता ही जी हे जे रॅक आपण बसवले ते ह्या मॉड्युलर किचन जेव्हा आम्ही करून घेतलं तेव्हा हे नव्हते. पण माझ्या आणि अंकिताच्या नंतर ती गोष्ट लक्षात आली की अरे तेल सारखं लागतं, तूप लागतं, मिठाचा डबा लागतो, मग सारखी कपाटं उघडावी लागतात. मग आम्ही हे रॅक इथे बसवून घेतले. त्यामुळे ही गोष्ट खूपच आम्हाला उपयुक्त ठरली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ही स्पेस तशी खूप मोकळी आहे. त्यामुळे इथे सुद्धा काही असे जे असं म्हणतो ना आपण शेल्फ करून घेतात स्ट्रेट आणि मग त्याच्या छोटे डबे वगैरे अरेंज करतात. तर तसं आम्हाला करता येईल असं आता आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे थोडंसं म्हणजे खर्चाची सुरुवात होणार आहे आता. त्याच्यानंतर हा जो खण आहे ना अंकिता, हा आपण नेहमी म्हणतो की आता हे आपण ह्या बाजूने असे उभे राहतो जेव्हा शेगडीची, तेव्हा इथे नेमकं हे बंद आहे. हा, हे उलट आहे, हे बंद आहे या साईड. ही गोष्ट आमच्या लक्षात आली जेव्हा आम्ही खूपच इथे शेगडी आहे, इथे कोणी उभं राहिलं तर त्यांच्यासाठी हे उलट्या साईडला. म्हणजे हे जे ओपन आहे ना ते त्या साईडला असतं तर अजून चांगलं. डिझाईन चुकलंय. हा, ती एक गोष्ट आमच्या म्हणजे स्पेशली असं इकडून अंकिताला आणि जावं लागतं आणि मग ते घ्यावं लागतं. ती एक छोटीशी आहे ती करून घेऊ आम्ही. हो, त्या साईडला गेलास का तू? राहुलला पण तो प्रॉब्लेम फेस करायला लागतो ना. राहू रोज स्वयंपाक करतो रोज राहू. त्याच्यानंतर मगाशी जे मी म्हटलं की पुष्कर काही वेळेला आम्हाला सांगतो हे असं तर त्याचं चमच्याचं नेहमी असतं. हे इथे का नाहीये पण इकडे का ठेवलंय? हो, ते लांब आहे इथे. आता चमचे डाऊ वगैरे तुम्हाला घ्यायचे तर ते इथे असते शेगडीच्या इथे, तर पटकन अंकिता आला किंवा तुला पटकन घेता आले असते. हे एक डिझाईन चुकलं. एक आमच्या लक्षात आलंय की तो पोर्शन जर इथे असता आणि वाट्या जर इनकेस आम्ही इथे ठेवल्या असतात तर ते इझी गेलं असतं. सो ते एक आमच्या लक्षात आलंय. पण तुम्ही शिफ्ट करू शकत नाही का? ते राहणार नाही ना? नाही, बापाने केलेलं असतं हे फिक्स आहे. हे बघा, हे राहणार नाही. आता ते करून घ्यायला लागेल. ते करून घ्या. आम्ही रिव्ह्यू आज ह्याच्यासाठीच करतोय. आता तर काही लगेच चेंज नाही करणार. असं आहे खूप अडतंय असं नाहीये, पण एक मनात आलेल्या आमच्या गोष्टी की असं असतं तर तसं असतं. म्हणजे तुम्ही रोज गप्पा मारता की असं असतं तर ते म्हटलं आज आपण तो ब्लॉग करूया की म्हणजे आपल्याला अजून सजेशन्स येतील, व्ह्युअर्स कडनं सजेशन्स येतील आणि त्यानुसार आपण अजून आपलं डिझाईन त्यांच्याकडे पण काही वेगवेगळे सजेशन्स असतील ना. इव्हन आपलं बघून सुद्धा जर कधी कोणाला करायचं असेल मॉड्युलर किचन तर ह्या आपल्या ज्या छोट्या छोट्या चुका झाल्या त्या त्यांच्या होणार नाही. बरोबर. सो आणि सगळ्यात एक मोठं म्हणजे अंकिताचं क्रॉकरीच्या बाबतीत चांगलं असतं. क्रॉकरी दिसतच नाही. मी एवढे ग्लास धुते, मी एवढे ग्लास रचून ठेवते, तर तीच सांगेल आता. नाही, ऍक्च्युली कसं आहे, आता हा क्रॉकरी सेक्शन आम्ही वेगळा बनवून घेतलाय, पण थोडंसं कधीतरी असं वाटतं की एवढी छान क्रॉकरी आहे आपल्याकडे. सो त्याच्यासाठी असा इंडिव्हिज्युअल आपण म्हणतो ना फक्त काचेचा दरवाजा, मग त्याच्यामध्ये लाईट्स, असं जर आपण काही प्लॅन करू म्हणजे शकलो असतो. आता आमचं व्यवस्थित छान सेट झालंय, पण एक लुक वाईज बघायला गेलं सो कधीतरी होतं आमचं की ठीक आहे याच्यासाठी आपण यात लपतं सगळं, काही दिसतच नाही काय. आता पुष्कर तू जे बोललास ना तीच एक छोटी गंमत मी शेअर करते. मी त्या दादांना काय सांगितलं होतं, ऐसी प्लेन ग्लास बिठाओ ना, हम जो रखते हैं वो दिखना चाहिए. तर त्याने मला काय सांगितलं माहितीये का? काय? नहीं दीदी, या ऐसा लाइन वाला बिठाओ, अगर वो आप नहीं ना ठीक से रखोगे तो कोई किसी को दिखेगा ही नहीं. आणि नाही थोडंसं त्यावेळेला आमचं झालं कसं होतं, राहुल लहान होता
सो अगदीच ऍक्सेसेबल नको काचेच्या गोष्टी म्हणून खरं तर आम्ही तो प्लॅन केला होता की ते वरतीच राहू दे. पण ते बरोबर आहे की ट्रान्सपरंट हवं होतं, म्हणजे जरा क्रॉकरी डिझाईन वगैरे छान दिसलं असतं, उठून दिसलं असतं ते किचन मध्ये. कारण आपण अरे क्रॉकरी घेताना किती विचारपूर्वक घेतो, हा शेप घेऊया तो शेप घेऊ, म्हणजे एक छान असं आपल्या डोक्यात असतं ना, ग्लासचे आपण आकार वेगवेगळे घेतो, सो ते दिसलं पाहिजे. सो हा एक छोटासा चेंज आमच्या त्याच्या खूप मनात आहे, ते आपण कधीतरी करून घेऊ. आणि तेच हे रिव्ह्यू कधी जर पुढे मागे रिनोव्हेट केलं जर किचन आपण, सो हे तेव्हा अवॉइड करू शकतो आणि त्या विचाराने आपण ते डिझाईन करू शकतो. नक्कीच, एक्झॅक्टली. त्यामुळे बाकीचं तसं ओके आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. आता हे बघ ना पुष्कर, हा जो इथे खण आहे की नाही, इथे तसं आपण बघायला गेलं तर इथे फळी पण टाकू शकतो, त्यांनी व्यवस्था पण केलेली आहे. अजून एक खोली. पण मला आणि अंकिताला वाटलं की नाही, नको, हे मोकळं असू दे, कारण मग एकावर एक डबे जर मोठे वगैरे असतील ना तर ते आपण नीट इथे ठेवू शकतो. किंवा फळीमध्ये लावली तर मग ते दाबून किंवा मग तितकेच डबे राहतात. त्याच्यामुळे मी आणि आईने ते अवॉइडच केलं की तिथे आपल्याला फळी नको. पण त्यांनी ते आम्हाला देऊन ठेवलंय की इन केस तुम्हाला कधी जर फळी हवी असेल तर आम्हाला तुम्ही सांगा, करू शकतो, लावून देतो. त्यामुळे हे बाकी आम्हाला इथे ओके आहे. त्यानंतर हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म इथे बघितला, सो एक तो आम्हाला चेंज असा करावासा वाटतो पुढे मागे कधीतरी, की इथे आम्ही मिक्सर म्हणा किंवा आता आमच्याकडे आता ओव्हन नाहीये, पण पुढे मागे जो ओव्हन घेतला तर त्याच्यासाठी एक इंडिव्हिज्युअल जे आपण म्हणतो शेल्फ करून घेऊया, तसं आम्ही काही करून नाही घेतलंय. त्याच्यामुळे काय होतं ना, सगळं आम्ही ह्याच्यावरती ठेवतो आणि मग सर्व्हिस प्लॅटफॉर्म तसा आम्हाला युज नाही करता, कमी मिळते आम्हाला जागा. सो तो एक आम्ही विचार करतो की पुढे मागे जर कधी केलं तर एक आपण म्हणतो ना वरती घेऊया, एखादी फळी टाकली किंवा लादी बसून घेतात, असतो तसं असं काहीतरी करून घेऊया की जेणेकरून हे सुद्धा जर वर गेलं तर हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा आम्हाला मोकळा राहील, म्हणजे युज करता. हो, नेहमी भरलेलाच असतो, भांडी असतात, घासलेली भांडी इथे हे सगळं ठेवलेलं असतं. तरी कसं होतं, जागा मिळत नाही तुम्हाला. कुकर वगैरे तर ठेवावेच लागतात ना असे वाळत, कारण मग ते ओले नको. ऍक्च्युली त्याच्यासाठीच हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणूनच तो चेंज की हे सुद्धा जर वर गेलं ना तर बाकीच्या आम्हाला गोष्टींसाठी तो अगदीच मोकळा मिळेल. जागा एक अशी छोटीशी गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. बाकी सगळं परफेक्ट आहे. ते प्युरिफायरच्या इथे वगैरे आपलं डस्टबिनचं चांगलं परफेक्ट झालंय. आणि बघ ना, 2 डस्टबिन राहतात आपली त्याच्यात, 2 डस्टबिन, एक स्टँड राहतोय पाठीमागे, जे बाकीचं ठेवतो आपण त्याच्यात, तेही ते व्यवस्थित झालं. उलट अजून आम्ही बघायला गेलो तर आम्हाला इथे वरती जागा मोकळ्या आहेत. हो, ते पण आहे बॅलन्स अजून करू शकतो. माझ्या आणि आईच्या असं कधी आम्हाला दोघींना वाटलं नाही की ते सुद्धा क्लोज करून घेऊया, आणि एकदम गच्च गच्च होऊन जातं किचन, आणि तेवढं असं काही सामान किंवा नाही तिथे ठेवायलाच पाहिजे असंही काही नाहीये. सो म्हणून आम्ही ती जागा पूर्ण मोकळी सोडली आहे. करायची जर हे झालं तर ते तिथे करू शकतो, जागा आहे अजून तिथे आहे. हा माळा आम्ही तसा क्लोज करून घेतला आणि जस्ट व्यवस्थित आमचं स्टोरेज करून घेतलंय. इथे आपलं इन्व्हर्टर ठेवलं गेलंय. येस, हे सुद्धा छान आमचं युज झालं. इथे आमचं इन्व्हर्टर आहे, ते सुद्धा क्लोज. हाईटच्या बाबतीत काय, हे हाईट वर नाहीये जरा जास्त, तुम्हाला वाटत नाही? आई तुला तेवढं नाही, तसं काही नाही, पण ते लागणारच, कारण चिमणीचं वगैरे सगळं मेजरमेंट, हा मेजरमेंट नुसार हे बसवलं गेलंय ना, त्याच्या माळ्याच्या खालीच घ्यावं लागतं ना, तर तो एक लुक. आणि तसा हाईटचा नाही प्रॉब्लेम होत जनरली. आता हाईट अशी व्यवस्थित पुरते सगळं काढताना वगैरे. आता थोडासा येतो तो प्रकार लाईट. हो, लाईटचा मला शूट करताना पण जाणवतो. तर या एरियात लाईट खूप कमी आपल्याला मिळतो. इथे लाईट काहीतरी घ्यायला हवा असं काही, किंवा इथे काहीतरी इथे कुठेतरी असं या प्रकारचा छोटा असं छान लावून घेतात, असं येल्लो लाईट म्हण किंवा असं लाईटचं, तसं जर काही केलं तरी होऊ शकतं. त्यामुळे प्लॅन्स आहेत बरेच. अशी या मॉड्युलर किचनची क्विक टूर तुम्हाला दिलेली आहे. आणि जे काही रिव्ह्यूज आता आम्ही केलेत किचन बद्दल, की जर थोडंसं काही चुकलंय किंवा काही आम्ही पुढे मागे चेंज करू शकतो तर ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर केलंय. आणि जर तुमचे सुद्धा काही सजेशन्स असतील सो आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये ते नक्की कळवा. आणि आमचे रिव्ह्यूज तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कळवा. आणि बाकी आमचं रुटीन सुरूच आहे सगळं इव्हिनिंगचा. अशा प्रकारे मस्त रिव्ह्यू झालाय आज किचनचा. चहा करते? येस, आता चहा ठेवते मस्त गरम गरम चहा.
आहे ना अंजू आत्या, तिने गिफ्ट दिलेले. मला वाटतं आय गेस रोहितच्या लग्नातले मला वाटतं, तेव्हा तिने आज पाऊस पडतोय मस्त. आजचे वेदर अपडेट्स